हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये. कसे आहात सर्व? मस्तच असाल. आज खूप दिवसांनी डीमार्टला जाण्याचा योग आला होता. खरं सांगायचं तर बाळ असल्यामुळे बाहेर पडणं, त्यातल्या त्यात तिथे जाऊन शूटिंग करणं खरंच खूप अवघड होतं. त्यामुळे डीमार्टला जास्त शूट करता आलं नाही. पण डीमार्टमध्ये खरंच खूप छान वस्तू भेटतात. त्या आपल्या बजेटमध्ये पण असतात आणि त्याची क्वालिटी पण चांगली असते. त्यामुळं मला किचनसाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या. चला तर मग मी काय काय खरेदी केलं ते बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली जी गोष्ट मी डीमार्टमधून घेतली ती म्हणजे हे कंटेनर. छोटे ग्लासचे कंटेनर खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटले. फक्त 19 रुपयाला एक होता. असे मी 5 घेतले. काही पण दालचिनी, लवंग, मोहरी किंवा जिरे, मोहरी काही पण ठेवण्यासाठी किचनमध्ये एकदम छान दिसेल पण आणि दिसायला पण खरंच खूप छान दिसतात. आता नेक्स्ट होतं ह्या छोट्याशा प्लेट. ह्या मी काही रेसिपी शूट केली किंवा मला काहीतरी 1 कप चहा द्यायचा आहे कोणाला, जस्ट मी घेतलं. मला खूप आवडलं आणि 19 रुपयाला भेटत होतं म्हणून घेतलं. ही होती एक काचेची प्लेट. ही फक्त 39 रुपयाला भेटली, पण खरंच खूप छान होती. क्वालिटी वाईज एक नंबर होती. म्हटलं बरं येते कधीतरी कामाला, कधी काही डेकोरेशन करायचं आहे किंवा एखादी प्लेट डेकोरेट करायची तेव्हा कामाला येईल. आता ही अजून एक प्लेट. ह्याचा तर पूर्ण सेट घेतला आहे. म्हणजे अजून 4 एक वाटी, एक अजून एक, अशा 3 ते 4 प्लेट आहे. सेम डिझाईनच्या आहे. त्याच्यामधली ही एक अजून प्लेट आहे. छान आहे. अजून नवीन नवीन पदार्थ केले ते सर्व करायला अजून छान दिसेल. ही एक अजून ती आहे. एकदम असं सेम कलर आहे. वाटी पण आहे त्याच्याबरोबर आहे. वाटी आता नाही दाखवली, पण वाटी पण घेतली. हे वुडनचं चॉपिंग बोर्ड घेतलं. खूप दिवसाचं घ्यायचं होतं. माझ्याकडे जे होतं ते प्लास्टिकचं होतं. त्याला आता 6 वर्ष होऊन गेले. म्हटलं आता एक वुडनचं घ्यावंच लागेल, त्यामुळं घेतलं मी. सर्वात आवडतं म्हणजे माझा चहा प्यायचा कप. खरंच हा कप माझ्याकडे याच्या आधी पण एकदा होता, पण तो फुटून गेला. त्यामुळं आता मी तो घेतलाच. आणि ही प्लेट मला खरंच खूप आवडली. ही अशी आपलं सूप वगैरे असतं ना, त्या डिझाईनची प्लेट होती. खरंच खूप छान आहे. एक कप कोणाला चहा सर्व करण्यासाठी एकदम छान दिसत होती, त्यामुळे मी ती घेतली. तडका पॅन हा खरंच मला खूप दिवसाचा घ्यायचा होता, पण जेव्हा जेव्हा डीमार्टला जाईल विसरूनच जात होते. पण ह्यावेळेस मी चुकवला नाही, नक्की घेतला. ह्या 2 बॉटल, तुम्ही ते बॉटलचा सेक्शनचा एक व्हिडिओ बघितलाच माझा स्टार्टिंगला. एवढ्या सुंदर सुंदर बॉटल होत्या ना, पण त्यातून मी ह्या 2च बॉटल घेतल्या. त्यातली ही एक 21 रुपयाची बॉटल आणि ही एक 49 रुपयाची बॉटल होती. क्वालिटी वाईज एकदम बेस्ट होत्या. हा घेतला पूर्ण एक डब्याचा सेट. हा 5 डब्याचा सेट असतो. काही 149लाच भेटतो. पण छान असता कंटेनर. आपल्याला फ्रीजमध्ये काही भाजी साफ करून ठेवली आहे किंवा कोथिंबीर, मिरच्या ठेवायला फ्रीजमध्ये एकदम छान परवडतं पण, आणि 149मध्ये क्वालिटी पण खूप चांगली भेटते. माझ्याकडे याच्या आधी पण मी 2 सेट घेतलेले, पण कधी डबे आपले कुठे जातात, त्यांच्याच घरी राहतात किंवा तुटून फुटून जातात, त्यामुळे ते गेले. पण ह्या डब्यांचा सेट एकदम मस्त आहे. एकदम छान. कलर पण एकदम मस्त होता. भरपूर व्हरायटी होती, पण ते रेग्युलरचेच होते. त्यामुळं हा एक नवीन पॅटर्न दिसला म्हणून तो पण घेतला. आता एकदम माझं फेवरेट म्हणजे ग्लास. खूप आवडलेलं. म्हणजे मी इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना हा एक व्हिडिओ आलेला आहे या ग्लासचा. मी ठरवलंच होतं आपण जेव्हा डीमार्टला जाऊ हे ग्लास घ्यायचे. तसं मला काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायला किंवा ज्यूस, लिंबू सरबत, कोणतं पण ड्रिंक प्यायला मला खरंच खूप आवडतं. त्याच्यामुळं मी हे घेतलंच. किती 249 रुपयाला 6 ग्लास होते. पण खरं तर ग्लास हातात घेतला ना, एक फिलिंगच वेगळी येते. मला असं पण काचेच्या भांड्यांचं कलेक्शन करायला खूप आवडतं आणि माझ्याकडून फुटत पण नाही. हे 2 फक्त खाण्याच्या गोष्टी घेतल्या, बाकी काही घेतलं नाही. आणि मेन म्हणजे आमच्या इथे पावसाळ्यात खूप लाईट जाते. त्याच्यासाठी मला ही बॅटरी घ्यायची होती. थोडा पाऊस पडला का लगेच लाईट जाते आणि मोबाईलची पण चार्जिंग उतरून जाते जर टॉर्च लावला तर. आणि त्यातल्या त्यात आता बाळ पण आहे, त्याच्यामुळे हे घेणंच होतं. खूप व्हरायटी होती, पण त्याच्यातून मला ही आवडली. याचा उजेड पण जास्त आहे आणि हे सोलरवरती पण आहे, म्हणजे सोलर पण चालतं किंवा चार्जिंगवरती. आणि हे माझ्या यथार्थासाठी मी थोडी छोटीशी खेळणी घेतली. ती सिलिकॉनची आहे किंवा प्लास्टिकची असेल. हे लहान बाळाला एकदम चांगली खेळण्यासाठी किंवा पाण्यात खेळण्यासाठी. त्याच्यातून आवाज पण येतो. असे 4 ते भरपूर होते, मंकीचे वगैरे किंवा फक्त डकचे. असे भरपूर व्हरायटी होती, पण मला हे आवडलं कारण त्याच्यामध्ये कासव आहे ना, त्याच्यामुळं मला खूप आवडलं होतं. त्यामुळं ते घेतलं. आणि ही म्हणणं आपण तर आळईच म्हणू, पण ही आळई पण किती छान आहे. असं मस्त तिला फिरवलं का ती पुढं पुढं चालते. ठीक आहे, त्यात तो पालथा फाडायला लागला तर ते बघून त्याच्याकडे थोडंसं पुढे तरी सरकेल. आणि मेन पार्ट आपला म्हणजे ती म्हणजे डायपर. एक डायपर डीमार्टला गेले होते, तिथे चांगले भेटले.
म्हणजे 1 बाय 1 गेट फ्री होते. 250 रुपयाला 260 रुपयाला भेटले हे बेडशीट. खरंच खूप छान दिसत होतं, एकदम मस्त. 149लाच होतं. याच्या आधी पण मी एक घेतलेलं ब्राऊन कलरचं, ते पण छान निघालं म्हणून हे पण घेतलं. आता घेतले येतात साची पॅन्टी, कारण पावसाळा आला आहे त्यामुळं पॅन्टी लागणारच. खरंच खूप छान भेटल्या. या 79 रुपयालाच होत्या, काही 130 रुपयाच्या होत्या. छान भेटल्या, क्वालिटी वाईज पण एक नंबर होता. एकदम छान छान टी शर्ट घेतले, 5-6 टी शर्ट घेतले. हे ब्लू शर्ट खरंच खूप छान होतं, याच्यात व्हाईट पण कलर होता, पण हे घेतलं म्हटलं आता व्हाईट नको, अजून लहान आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्या.